धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवरून आंदोलनकर्ते आझाद मैदानावर उपोषण करतायत। त्या उपोषणस्थळी विजयसिंह पंडित यांनी देखील भेट दिली। काय नेमकी चर्चा झाली आंदोलनकर्त्यासोबत? नाही नाही, हे धनगर समाजाला जे टीमध्ये आरक्षण ऑलरेडी आहे, त्यांचा ऑलरेडी समावेश बाकीच्या राज्यामध्ये टीमध्ये आहे, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ती झाली पाहिजे अशा पद्धतीची एक न्याय मागणी घेऊन दीपक भाऊ बोराडे हे गेल्या अनेक काळापासून याच्याबाबत पाठपुरावा करतायत, आंदोलन करतायत। यापूर्वीही त्यांनी जालन्याला मोठं आंदोलन केलं आणि त्यालाही आमच्या धनगर बांधवांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला। त्यांच्या मागं खंबीरपणे समाज बांधव उभा राहिले। त्या पुढं जाऊन मराठा समाजानेही त्यांची ही जी काही मागणी आहे आरक्षणाची अंमलबजावणी, याला मराठा बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तीच मागणी घेऊन आता ते मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या जवळपास आता 10 दिवस झालेत, 10वा दिवस आहे आज, ते आमरण असं उपोषण करतायत। त्याला पाठिंबा यापूर्वीही मी त्यांच्या जालन्याच्या आंदोलनात दिला होता। आताही मुंबई येथील जे काही आंदोलन त्यांचं चालू आहे, जे आमरण उपोषण चालू आहे, त्याला मी माझ्या वतीनं त्याला पाठिंबा दिलेला आहे। कायदे मंडळात अधिवेशनातही मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा प्रवर्गामधील जो ऑलरेडी असणारा समावेश, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करावी ही मागणी मी एका आयुधाच्या माध्यमातून त्या हिवाळी अधिवेशनात लावून धरली आहे आणि या आंदोलनाला मी आता काल तिथं जाऊन त्यांना परत एकदा पाठिंबा दिलेला आहे। कॅप्टन खरात प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनलाय, मात्र कशा पद्धतीमध्ये कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्या बाबतीत काल सविस्तर असं निवेदन राज्याचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये त्याच्याबाबत सविस्तर माहिती ही दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं तपास आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं आम्ही ॲक्शन घेणार आहोत, कारवाई केली जाणार आहे, याच्याबाबत संपूर्ण माहिती ही विधिमंडळामुळे दिली आणि ती मला असं वाटतं की ती योग्य पद्धतीनं ती कारवाई चालू आहे। अजित पवार अपघातात संदर्भात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झाला, मात्र महाराष्ट्रामध्ये का झाला नाही असं रोहित पवार म्हणत आहेत। नाही, आता त्याच्यावरही आत्ताच जे काही अंतिम आठवड्याचा जो मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होता, त्या रिप्लायमध्ये त्याबाबतही सगळी सविस्तर माहिती शासन म्हणून जे काही आहे, शासनातीलच एक जबाबदार असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून ज्यांनी गेल्या अनेक काळापासून काम केलेलं आहे, अशा दादांचा जो काही दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं, त्याच्याबाबत कशा पद्धतीनं चौकशी राज्यस्तरावर, केंद्र स्तरावर चालू आहे याची इत्थंभूत माहिती दिली आहे आणि ती योग्य पद्धतीनं चालू आहे असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाला कोणकोणते नवीन कामं मंजूर झालेत या संदर्भात काही माहिती देता येईल? नाही, अनेक दळणवळणाच्या संदर्भात रस्ते असतील, पूल असेल आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये मागच्या काळामध्ये अतिवृष्टीमध्ये मोठं नुकसान गेवराई विधानसभा मतदारसंघाचं हे झालेलं आहे। सिंदफणा नदीकाठचे गावं असतील, गोदावरी नदीकाठचे गावं असतील, इथे मोठं नुकसान झालं। तर त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये नदीच्या संरक्षक भिंती असतील, पुलं अनेक वाहून गेले, रस्ते अनेक त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत, याच्याबाबत चांगल्या पद्धतीची मदत राज्य शासनाच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात जी काही आहे तरतूद केली गेलेली आहे। धन्यवाद पंडित साहेब। हे होते विजयजी पंडित आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, मुंबई।